गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा सगळे काय चाललंय ओके. सो मी रेडी झाली आहे थोडीशी नॉर्मल. तर मी वाडीत चालली आहे कारण की आज आहे मोठ्या बाप्पाचं विसर्जन. सो आज अख्खी मुंबई पूर्ण गर्दीने भरलेली असेल बाप्पाच्या आगमनात. हा बघा माझी सुंदर मम्मी. सो पूर्ण मुंबई भरलेली असेल. पाऊस असेल थोडा बहुत. तुम्हाला दाखवेल सगळे बाप्पा वगैरे जेवढं होईल तेवढं दाखवेल. तुम्हाला माहिती मी तुम्हाला दाखवेल करते आणि दाखवत काय नाही. सो हां, तर मी जाते आत्ता. विसर्जन म्हणजे आत्ता लगेच नाही चाललं, आत्ता वाडीत चाललं आहे सध्या. वाडीत बघूयात काय हाल हवाला आहे, कसे रेडी झालेत का सगळे, काय नाही काय आहे, माहोल काय आहे तो बघूयात. आणि रात्रीपर्यंतचा ब्लॉग शूट करायचा मी प्रयत्न करेन कारण की माझे मूड स्विंग होत राहतात. कधी मग कंटाळा येतो, कधी नाही होत, कधी मग राहून दे असं असतं माझं. जी गोष्ट मी चालू करते ती गोष्ट मी संपत नाही, जसं की ब्लॉग. सो हाँ, तो अभी हम जा रहे हैं वाड़ी में. भैया पप्पा वाडीतच आहेत. मी आणि मम्मी आत्ता वाडीत चाललोय. छान सुंदर तयार होऊन. माझी मम्मी आज खूप सुंदर दिसते, एकदम मस्त साड़ी बिडी घातली आहे बघा, नथ बीत एंड ऑल. हाँ, पूर्ण साजो श्रृंगार किया है मेरे मम्मा ने अच्छा सा. और मैं भी थोड़े बहुत तैयार हूँ, आँखों में काजल लेके, थोड़े से गाल लाल करके अभी मैं जा रही हूँ टमाटो बन के वाड़ी में. तो चलो जाएंगे, नाचेंगे, गाएंगे, बाप्पा को अच्छे से टाटा बाय बाय करेंगे. 10 दिवस कसे कंप्लीट झाले समजलं सुद्धा नाही. असे जातात असे भाई. आणि अभी हम वाड़ी में जा रहे हैं. मिलते हैं वाड़ी में जाने के बाद. हम आपको हमारा वाड़ी का बाप्पा दिखाते हैं, छोटा बाप्पा दिखाते हैं एंड देखते हैं क्या माहौल है उधर का. सब रेडी है नहीं है और क्या होता है क्या नहीं होता है और बरंच काही. सो ब्लॉग कंटिन्यू करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, लाईक करा आणि मला कॉम्प्लिमेंट द्या खूप साऱ्या की मी कशी दिसते. या सो लेट्स गो, बाय बाय. जीवे पावे ओवाळी ये यो विठ्ठले माझे माऊली रे. जय जय विठ्ठल ब्रह्मा, जय जय विठ्ठल ब्रह्मा. भक्त संकटी नाना, भक्त संकटी नाना, सुरपी स्वापीचा धर्मा. अंतर्यामी श्री गाओ, राम गुण गाओ, बोलो जय विष्णु के अवतारी. बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या नागाची थंडी सोगे नागाची. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. घालायला आम्ही सगळे तयार आहोत आणि हिचं जगा वेगळं चाललंय. 2 तासापासून मॅडमचे फोटो काढते मी. हे बघा यांच्यासाठी मस्त पेस्ट्री घेतलेली आहे. व्ह्यू बघू.
हिच्यामुळे, कारण की सगळ्यात सुंदर दिसते. सुंदर दिसून काय फायदा झाला? कोण आहे इथे? कोण पाहिजे? मी असताना कोण पाहिजे तुला? पाहिजे. सो गाईज, मुंबईला रेड अलर्ट दिला. आमची थोबडं बघून वाटतं रेड अलर्टला घाबरणारे आम्ही आहोत. आमच्या मागे हात मोठे आहेत, समजलं? अशा फालतू धमक्यांना किंवा अशा पोकळ गोष्टींना घाबरणाऱ्यातले आम्ही नाही आहोत. लिटरली पोलीस पण बघतात की पोरगी बरळते काय, एवढं काय बरळते. तोंड जरा हे झालंय, केलंय खराब माझं तोंड, कारण की मी सुंदर दिसत होती. मग मुद्दामून माझ्या तोंडावरती गुलाल टाकला. बरोबर. आईला फुल पडलं गाईज. बाप्पा ब्लेस. भगवान ने शादी का आशीर्वाद दिया. अगले साल बस उचला. विश होतं ते पूर्ण नाही झालं. आम्ही पळत पळत गेलो, आम्हाला वडापाव नाही भेटला. आम्ही एवढ्या पळत दुकानाच्या दारात गेलेलो, पण आम्हाला मी इथे नाही. ही होती तुमच्यामुळे मला त्या वडापावची टेस्ट माहिती. सो गाईज बघा किती जास्त गर्दी आहे. बघा हा आमचा ट्रक, या ट्रक मध्ये आमचा हा ट्रक आमचा, या ट्रक मध्ये आमचा छोटा पप्पा आहे. अँड व्हॉट आय एम सेइंग इट, हा ओळखीचं दिसलं. एवढे पोलीस बंदोबस्त आहे. मुंबई पोलीस असताना आपल्याला घाबरायची गरज आहे का? वी शुड प्राऊड. तुम्ही बघू शकता तिथे सगळे सिनियर ऑफिसर. तुम्हाला एक फुटावरती पोलीस दिसतात, एक फुटावरती. दॅट्स वाय कॉल्ड मुंबई इज द सेफेस्ट प्लेस एव्हर. हे बघा, वी सॅल्यूट टोपीवाले काका. वंदे मातरम. मजाक नाहीये, हा सल्यूट आहे. हा ड्रोन आपल्याला शूट करतोय. बघा गाईज माझ्या पायांची हालत बघा. हे बघा कसे पोलीस आहेत आपल्या सुरक्षिततेसाठी. सो हे बघा, ही अशी आपली चौपाटी आहे. एवढी गर्दी आहे इथे. हा बघा कसला भारी ड्रोन आहे इथे गाईज. हा आमचा बाप्पा, हे आमच्या चिकीचे पप्पा आणि ही आमची चिकी. चिकी यू ग्लोइंग डूड. क्या राज क्या है? कौन सा प्यार निखर रहा है चेहरे पे? भूमि से बात ना करने का. माकड तोंडाचे. ते काका जरा त्यांना चढले. काय तिथं चाललंय बाई? ते बघा गाईज माझ्या पप्पांना बरं नाहीये. सो 2 दिवसापासनं स्टील ते काही कमी पडून देत आहेत का, म्हणजे किंवा जरा रेस्ट नाही करत आहे 2 मिनिटाची सुद्धा. सकाळपासून काय बोलते, 10 दिवस लगातार त्या माणसाचं ना खाण्यावर लक्ष आहे ना झोपण्यावर लक्ष आहे. नुसतं बाप्पा आणि बाप्पा. माझे पप्पा ना खूप म्हणजे मोठे भक्त साईबाबांचे आणि बाप्पाचे आहेत. खूप छान ते हे करायला बघतात, बाप्पाची सेवा करायला बघतात. आणि हा बघा गाईज माझा फेवरेट प्लेस, माझी फेवरेट बिल्डिंग, माझी फेवरेट जागा. तू शकल चुका तू उसी लायक आहे. गाईज बघा मुंबई कशी गजबजलेली आहे. रेड अलर्ट दिलाय तरी सुद्धा ह्या लोकांना घंटा भीती नाही की भाई बॉम्ब फुटणार आहे. तो गाईज ह्याच्या खाली येऊन मेलो. कमान काढलेली आहे. सो गाईज आपल्या बाप्पाची आरती करूया. गर्दी बघा गाईज किती. ओ माय गॉड, हा बाप्पा बघा. हा बाप्पा फक्त एका रॉडवर आहे गाईज, एका रॉडवर. ओनली 1 रॉड. हा चंद्राचा मुकडा होता कुठे एवढा वेळ? कुठे होता? चंद्रावर गेलेला. चंद्राकडे गेलेला. काय यार तू बरोबर नाही केला. आला नाही तू विसर्जनाला. आता आलायस तू. तुझं झालं असेल का म्हणून आता आलायस. आरतीला पण नाही आलास. बघा आम्ही कशी एक लाईन करून
चाललोय मी, मम्मी, मामी, चिकी, आर्या एका लाईन मध्ये, ताकी आम्ही म्हणजे हरवू नाही कुठे. आणि गर्दी बघू शकता तुम्ही इथे किती भयानक आहे. सो गाईज पप्पाचं विसर्जन वगैरे झालेलं आहे, सगळे आलेत, सगळे खूप दमले आहेत. मी आणि चिकीने आता मस्त छान वॉक घेतला, गप्पा बिप्पा मारल्या, पाऊस आला आहे मस्त. तुम्ही दरवेळेस नोटीस करा गाईज, जेव्हा पण कृष्ण जन्माष्टमी असते त्या दिवशी त्या रात्री 12 वाजता परफेक्ट पाऊस पडतो, जेव्हा सगळे म्हणजे रात्रीचे मटकी वगैरे फोडतात. तर आणि त्यावेळेसही जेव्हा कृष्ण जन्माला होता त्यावेळेसही खूप तुफानी पाऊस होता. ओ धीरे धीरे आंटी लगा लगा लगा, ठीक हो ना बेट. सो गाईज ही बघा, आता ही ट्रॉली त्या ट्रकमध्ये फिट करणार आणि आम्ही सगळे आमच्या घरी जाणार. वाजले आहेत आय गेस, टाइम बघा तुम्ही 12:30 म्हणजे 1 वाजतील आता आय गेस, किंवा 1 वाजून गेला असेल ना गाईज. मला माहित नाही, 1 सेकंड थांबा, मला माहित काय झालं माझ्या कॅमेराला गाईज. मला माहित नाही मी कोणत्या ह्याच्यात जगते, कोणत्या भ्रमात जगते, कोणत्या ह्याच्यात जगते. 2 वाजायला आलेत, स्टील मला वाटलं नाही की 2 वाजलेत. आणि आमचं विसर्जन बाप्पा झालेलं आहे, सगळे आले, ट्रॉली फिट करायचं चाललंय. अँड नाव वी आर गोइंग टू आवर होम. अँड आमचा असा विचार चाललाय माझा आणि चिक्कीचा स्पेशली की आज आम्ही लालबागच्या राजासाठी कदाचित फर्स्ट टाइम नाही, आता विचार कॅन्सल झालाय. कधी एका गोष्टीवर म्हणजे प्लॅन करायचा आणि तो सक्सेसफुल नाही करायचा. अरे आपल्या घरातले आहेत का तसे शाणे नाही ते. माझा बाप मला मारेल आता जर हे जाणार आहे, हे जाणार आहे. जाऊ दे, माझ्या बापाला कोण ओळखतो, पण तुझ्या बापाला तुझा बाप ओळखतो. माझा बाप तुझा ब्लॉग बघतच नाही. तू कोण ब्लॉग फेमस झाला तर बाप बोलेल हा लय माजतेस काय चिकीकडे जाऊन. गोरी हायस बेबी तू. मी गोरी दिसले असते काहीच. हा माझा तोंडाचा मोंजोलिका, मी तुम्हाला भालोबाशी. तुझ्या मामीची छत्री. अरे तू गेलीस पुढे तर काकी पडले इथे खाली आणि पडून कशा पडल्या बघू शकता, छत्री आणि खोलत पण नाही. पडून कशा पडल्या माहिती का, इकडे मला पूर्ण सॉरी हसायचं नसतं. माणसं जोडणार आपला असेल, आपले जे सण आहेत ना ते माणसं जोडणारे आहेत. काय म्हणतेस, जोडणार आहे ताकद जरा पण नाही अंगात नाही बळ आणि मने माझ्या थाई नाही ताकद नाही हाडाची काढानी बचत. जिसे कहते हैं सच्चा प्यार. देखो उसका ड्रेस खराब हो जाएगा इसलिए हाथ और कपड़े के कपड़े से भाई साहब सीट साफ करके दे रहे बहन जी को. जेंटलमैन, हाँ जेंटलमैन, सच्चा प्यार. मेरा बाबू मुझसे बहुत प्यार करता है. देखो अभी ये बैठा था, ये अभी हिला, अभी इसको सीट दे रहा है. क्या क्या प्यार है. और ये हम क्या देवदास बने फिर रहे हम लोग. देवदास के भी ऊपर के लेवल के हैं. हमने मुंह घुमा लिया गाइस हमसे और देखा नहीं जा रहा है. हम जलस हो रहे हैं अभी. हाँ हम एक दूसरे के लिए काफी है. तू मुझे, मैं तुझे. चला किसी चल रहा है. फाउंडेशन का कमाल. मैं मोंजोलिका दिख रही हूँ गाइस. देखो जो नेचुरल है वो दिखा रही हूँ. नॅचरल नाही तसले. गुलाल बिलाल लागलाय बघा गाइस. मोंजोलिका दिसते मी एवढी. गुलाल लाव तुला थोडासा. अरे त्या गालावर माहितीये मला. प्यार का रंग चढेगा ना मेरा इश्क बडा तीखा. थांब गवस तुझ्यामुळे आलेला. थांब ठुमका आमचा ठुमका नाही काय, ठुमका ठुमका आहे. कमर नाही है हमारा कमरा है. गाईज आता खरंच मी चोपाटीतल्या पाण्यात जीव द्यायला जाईन. काय आहे यार, काय आहे. सो गाईज बघा लगेच माझा रंग चेंज झाला. माझ्या डोळ्यात शाईन आली कारण की तोंडावर लाईट पडली ना. समजा जरा दिमाग की और दिन की लाइट जितनी फेस पे गिरेगी उतना हम ज्यादा गोरे दिखते. समझो जो बोलना है अभी क्या बोलना. सो गाईज परत एकदा सिग्नल लागलेला आहे बघा. परत काय झाले. ऍक्च्युली प्रॉब्लेम माझ्या कलरचा नाही आहे, प्रॉब्लेम लाईटचा आहे गाईज. समजतंय का, समजतंय तुम्हाला. मी पण एकत्र जाऊया, एकत्र जाऊया. वाटी घेते आणि वाटीत 1 ग्लास पाणी टाकते आणि त्याच्यात वाटीत 1 ग्लास पाणी बसणारच नाही. हे तुझं डोकं. नाही मोठी वाटी पाऊल.
लाइफ में चुल्लू भर पानी में डूब मरने वाली है। गलत इंसान दिए उसके लिए धन्यवाद। मुझे सीखने का मुझे क्या लगता है ये तुम एको बोल रही है क्या इनडायरेक्टली? गलत इंसान हूँ मैं? तू गलत है। तू मैं तेरे मुंह से सुनना चाहती हूँ मैं गलत नहीं हूँ। गलत नहीं है सिर्फ तेरे को गलत इंसान बाय। सिर्फ तेरे को गलत अभी ॲज यू कॅन सी गाईज आमच्या वाडीतल्या मुलांच्या म्हणजे माझ्या आमच्या भावाच्या गर्लफ्रेंड आल्या आणि हे जर आमचे बॉयफ्रेंड आणले असते डोळे असे टकामका मोठी होती हो कोणाला भूमी सोबत गणपतीला नसतं आम्हाला दोघींना विसर्जन हे गुडवन डूड म्हणजे कापलं असतं हे काय माझ्यासोबत जो येईल त्याला तर कापणारच आणि मला भूमी स्वाहा विसर्जनम असं स्वाहा का असतं? हे असं का जस्ट बिकॉज वी आर गर्ल्स पण वी का? फक्त एकच चूक आहे की आम्ही मुली आहोत. मला हा प्रश्नाचा जो कमेंट मध्ये उत्तर दे त्याला माझ्या आमच्या गर्ल्सच्या लाईफ रिलेटेड कमेंट तुमच्या टाका घरी तुम्हाला काय वाटतं का ते वाटतं. मला फक्त सांगा. आय वॉन्ट टू लिव्ह माय लाईफ विथ माय ओन रूल्स. येस मला माझं आयुष्य माझ्या मर्जीनं जगायचं आहे. रॉंग और राईट मला माझे डिसिजन स्वतः घ्यायचे आहेत आणि आय गेस मी तेवढी मॅच्युअर आता झाले. स्टील मी लिटरली नेलपेंट कुठली लाव ही गोष्ट डिसाईड नाही करू शकत आहे स्वतः काही. मग तुम्ही विचार करू शकता मी लाईफचं डिसिजन काय घेईल आणि मला घेऊनच देणार नाहीत माझ्या घरचे. माझ्याकडे आहे हीच ना मग कोण कोणाला करणार. माझ्या मम्मी कॉल लिस्ट आमची चेक केली ना लिचीचं नाव लिची सेव्ह केलं आहे बिकॉज शी जुसी आणि ही आम्ही कधी पण फोन करतो आणि आमच्याकडे एवढे टॉपिक असतात म्हणजे टॉपिक सगळे थोडं क्लास आहेत. टॉपिकला काही लॉजिक नाहीये. टॉपिकला काही लॉजिक नाहीये. व्हॅल्युएबल आहेत टॉपिक आम्ही त्याचं एकदम एवढ्याशा गोष्टीची मस्त आम्ही बिर्याणी पुलाव बनवून टाकतो. बिर्याणी अख्ख्या मुंबईला पुढे एवढे असते. हे गर्ल्सहूड असतं हे गर्ल्सचा स्वभावच असतं. एक एवढ्या गोष्टीचं एवढं आमची चूक नाही आहे शकता की त्या गाडीत पण एक मुलगा आणि एक मुलगी मस्त एन्जॉय करते पण तिथे आम्ही हिच्यासोबत बसले मी काय हिच्यासोबत आम्ही आमच्या मंडळाच्या ट्रकमध्ये ट्रॉलीवर माझे पप्पा इकडे माझा भाऊ वर बसलाय माझी मम्मी मागे बसले. म्हणजे विचार करू शकता की माझ्याकडे किती माझं पर्सनल स्पेस आणि पर्सनल प्रायव्हसी आहे. हिचे लिप्स बघा गाईस. चल माझे पण सॉफ्ट आहेत फक्त पांढरे आहेत. माझ्या भैयाचे लिप्स लय भारी आहेत भाई. असंच असतं मुलांचे आयलॅशेस घरी मस्त करायची गरज नसते त्यांना. माहिती आहे मला. आयब्रो बाबा ठीक असतात आयब्रो स्किन आपल्या स्किनवर यायला लावतात विंबारचा जायचं हे साबण आणि तोंडावर उगलो एवढं काय थापत नाही तोंडावर तरी एवढी स्किन चांगली राहते. आम्हाला आम्ही बिचारे मॉइश्चरायझर लावतो सनस्क्रीन लावतो तरी पण आमचे स्किनचे आणि काही नाही लावलं तरी एक बँड वाजते. काय काय ये भगवान ये प्रॉब्लम एक सॉल्व करते. हाँ बस ये देख लाइफ में क्लियर स्किन गुड हेयर मेरे तो गंजू गुड हेयर स्लिम फिगर एक अच्छा बॉयफ्रेंड जो अच्छे से रखे ट्रीट करे अच्छे से बात करे और 2 शब्द प्यार के बोले और घर से परमिशन और बहुत से हाँ और घर से परमिशन बॉयफ्रेंड रखने की परमिशन मिलेगा स्किन अच्छी मिलेगी पैसे भी चाहिए. नहीं पैसों भी चाहिए बहुत सारा पैसे चाहिए. बस एवढंच बस मिनिटाने आवाज वाढला आपला. आजी लोक जो एजड बिकॉज वी नो ना दैट दे डोंट नो इंग्लिश. इफ वी आर रॉन्ग दे विल डोंट जज अस. जिनको इंग्लिश आता नहीं और इसको बिना बोले सब समझ जाते तो इसको समझने की कोई जरूरत ही नहीं है. इसको बोलते हैं दिमाग तेरे को ले देना. सो गाईज आम्ही आलो मंडपात. तेव्हा कसा मंडप खाली दिसतोय. बाप्पा गेला 10 दिवस सोबत काढून गेला. आता वर्षभराची पुन्हा वाट बघायची आपण सर्वांनी. सो व्हेज बिर्याणी आहे आपण आता खाऊयात. वाजले 3 आहेत. व्हेज बिर्याणी खाऊन घर पे जाएंगे. जरा फ्रेश होऊन अवतार बहुत खराब झाला आणि मी तर झोपायच्या ह्याच्यात आहे. बट माझ्या मनात असं चाललं की लालबागच्या राजासाठी मला जायचं आहे. बघूच माझ्या ताकद कॅपॅसिटी असेल ती तर मग मी जाईल नाही तर मग नाही. सो या मग थोडंसं आता खाऊन घेते एनर्जी घेते कारण की मी आज सकाळपासून आय गेस काहीच नाही खाल्लं. सकाळी नाश्ता केला मी त्याच्यावरती नाश्ता केल्यानंतर ना मी आय गेस जेवले नाही. मॅगी केली मॅगी खाल्ली. मॅगी नंतर ना
नाही वडापाव पण नाही खाल्ला मी, मला वडापाव आवडतो खायला यार. पहिलं कसं झालं की मंडळासाठी वडापाव नाही घेतला. ठीक आहे ना, काय काय खाल्लं ते आठवते. आता मी जरा खाऊन घेते आणि कंटाळायची समजून घ्या. तरी मी बराच व्लॉग शूट केला आहे भाई. पहिल्यांदा असं झालं की मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणजे ते दाखवलं सुद्धा आहे मी. गाईस सो तिथून घरी गेल्यानंतर ना 4 वाजता घरी गेल्यावरती दुसऱ्या दिवशी 6ला उठून मी परत चौपाटीला आले. तर चौपाटी तेव्हा अशी दिसत होती. मी बिना मेकअपची आले होते आणि कारण की आम्हाला आमच्या बाप्पाचा पाठ घ्यायचा होता. तिथे गेल्यावरती समजतं काय, अरे बाप रे लालबागच्या राजाचं तर विसर्जन अजून झालेलंच नाही आहे. बाप्पा तर वाट पाहत होता त्याच्या भक्तांची. सो तो थांबला होता आपल्या सर्वांसाठी आणि आम्ही सगळे इथे मस्त डोळे भरून पाहिलं त्याला. आता वाजले आहेत 6, दुसऱ्या दिवशीचे 6. असं पण नाही की सकाळचे 6. वातावरण असं वाटत असेल की पहाटेचे 6 वाजले, तसं नाही आहे. सो गाईज कालचं विसर्जन झालं बाप्पाचं विसर्जन. तर घरी गेलो 4-5 वाजता जे आम्ही झोपलो ते डायरेक्ट आत्ता 5-6 वाजता उठलो आहे. 5-6 वाजता असंच आम्ही चौपाटीला आलो आमच्या गणपती बाप्पाचा पाठ बघण्यासाठी. आणि लालबागच्या राजाचं दर्शन मोस्टली दरवर्षी 10 वाजेपर्यंत होऊन जातं पूर्ण प्रॉपरली. लालबागच्या राजाला पूर्ण अख्ख्या पाण्यापर्यंत म्हणजे पूर्ण आज जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत सोडतात. बट ह्या वेळेस बाप्पा म्हणजे अजूनपर्यंत लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं नाही आहे. दुसऱ्या दिवशीचे 6 वाजले स्टील तरीसुद्धा. आणि माझ्या म्हणजे मनात होतं लाईक की मला लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं आहे, मला बघायचं आहे किंवा चरण स्पर्श करून घ्यायचं आहे. पण मला ह्यावेळेस नाही जायला भेटलं. लास्ट इयर गेलेलं, ह्या वर्षी मला नाही जायला भेटलं. आणि माझं फक्त असं होतं की मला फक्त बघायला भेटलं तरी चालेल. त्याच्यासाठी मी सकाळी 5 वाजता म्हणजे आज सकाळी 5 वाजता पण जायला रेडी होते. पण खूप भयान गर्दी असते लालबागच्या राजाला. माणूस सफोकेट होतं, जीव गुदमरतो माणसांचा. आणि ह्या गर्दीमध्ये जाणं बघणं आणि दमले होते दिवसभराच्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे मला तेही नाही जमलं. माझ्या मम्मी, माझ्या पप्पा, माझ्या भावानी तिघांनी दर्शन घेतलं लालबागच्या राजाचं. मी नव्हतं घेतलं पण मला घ्यायचं होतं. आता 6 वाजता उठून मी इथे आली आहे आणि मी एक्सपेक्ट नव्हतं केलं लाईक की मला बघायला भेटेल बाप्पा. कारण किंवा म्हणजे मी असं केलेलं की लाईक की मूर्ती अशी अर्धी पाण्यापर्यंत गेली असेल, मला लांबून ॲटलिस्ट बघायला तरी भेटेल बाप्पाला. मी इथे आले बघते तर काय भाई कळते की लालबागच्या राजाचं विसर्जन अजून झालेलंच नाही आहे. आणि मी समोरून बाप्पाला बघितलं. ओ भाई काय रूप आहे बाप्पाचं, एवढं भारी, एवढं गोंडस, एवढं इनोसेंट. म्हणजे त्या लालबागच्या राजामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह पॉवर आहे जी त्याला बघता क्षणी माणसामध्ये एक पॉझिटिव्ह फील म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी येते, तो फील करतो. आणि तो म्हणजे सगळं काही विसरून जातो लाईक की तो कुठल्या दुःखात आहे, त्याला काय हवंय काय नाही, त्याला मागायचं काय बाप्पाकडे. रात्री सायंकाळी 6 वाजता परत मी चौपाटीला गेलो होतो कारण की आमचा पाठ तिथे राहिला होता. तेव्हा चौपाटी काही अशी दिसत होती. ही बघा माझी मम्मी, मी बघा मी बिना मेकअपची आली आहे, तोंडाला साधा मॉइश्चरायझर नाही, पावडर नाही, काय नाही. आणि तिथे गेल्यावर आम्हाला कळतं की लालबागच्या राजाचं अजूनपर्यंत कोणाला सोडत नाहीये. मी आपली घरी बघत बघते की बाबा बघा मला दर्शन झालं, मला दर्शन करायचं होतं. फायनली दर्शन झालं आणि मी हे लिप बाम पण नाही लावलं. मी असे आले आणि आता मी अशीच इनोसंट आपली बघत बसले की मला कुणीतरी ओळखा आणि मला बोटवरती घ्या भाई. माझ्या इमेजचा किंवा माझ्या एवढा मोठा मी काहीतरी केलंय त्याचा माझा इथे जरा मला फायदा होऊन जात. मी बघत बसते सगळ्यांकडे की मला बघा आणि मला बरं घ्या, मला बघा आणि मला बरं घ्या. एक कॅमेरामॅन होता, त्याने मला बघितलं, मी त्याला खुणवलं. मी फक्त एवढंच बोलले की मला फक्त बाप्पाच्या इथली फुलं द्या करून. आणि त्याने ही एवढी सुंदर एवढी भारी रोजेस आणून दिलेत. आय वॉज लाईक की ठीक आहे बाप्पा पशी नाही जाऊ शकले पण बाप्पा बसला माझ्याकडे काहीतरी आलंय, त्यामुळे मी इनफ आहे. मला जेवढं भेटलं त्याच्यामध्ये मी समाधान आहे. बाप्पाला बघितलं, मी सांगितलं, थँक्यू बोलले बाप्पाने जे मला दिलं त्या गोष्टीसाठी. आणि काय म्हणत होते मी, आणि फुलं भेटली भाई, अजून काय पाहिजे. बाप्पाला बघितलं, प्रार्थना केली, त्याला थँक्यू बोलले. हा चरण स्पर्श नाही केले पण नेक्स्ट टाइम मी आवर्जून चरण स्पर्श करण्यासाठी नक्की 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 जाणार. कारण की भाई खूप खूप गोड दिसते बाप्पा खूप. पण ॲक्च्युली मला आता असं वाटायला लागलं की बाप्पा कदाचित माझ्यासाठी थांबला असेल लाईक की, कारण की लास्ट इयर पण मी गेलेलं तेव्हा माझं बाप्पाशी काहीतरी तसं कन्व्हर्सेशन झालेलं. आणि आता एवढा वेळ हे इम्पॉसिबल होतं लाईक की भाई काल विसर्जन होतं लालबागच्या राजाचं विसर्जन सकाळी 10 वाजेपर्यंत होऊन जातं. आत्ता वाजले आहेत दुसऱ्या दिवशीचे 6-7 आणि स्टील अजून नाही झालेलं आहे विसर्जन. तुम्ही बघू शकतात अजून चौपाटीला गर्दी किती आहे, हाल काय आहे, वातावरण काय आहे. आणि माझं तर फक्त एवढं म्हणणं आहे की मला घ्यावर फक्त मला डोकं टेकू त्या बाप्पाच्या पायावरती.
बट ठीक आहे, जेवढं भेटलं तेवढं इनफ आहे. मी बाप्पा मला तिकडून पण ऐकतोच आहे, तिकडे गेल्यावर तर जरा जास्त ऐकेल, पण इथूनही ऐकतोय. त्याचं लक्ष तर आहे माझ्यावर, हे मला माहिती आहे. की मला एवढं 100% माहिती आहे की मी गॉड्स फेवरेट चाइल्ड आहे. मला माहीत नाही का हा किंवा काय टचवूड त्याचं लक्ष आहे. मी कुठे, मला कुठे काटा लागणार, मला कुठे ठेच लागणार हे त्याला बरोबर माहिती आहे. आणि मला त्यातनं तो असं अलगद उचलून बाहेर काढतो, ही गोष्ट मला प्रॉपर माहिती आहे. त्याच्यामुळे मी माझी मी घाबरत नाही कुठल्या गोष्टीला जास्त. लाईक की मी कुठे फसेन, मला कोणी फसवेल किंवा काहीही सीन असतो ना असा ह्या पद्धतीचा, त्या गोष्टींना मी घाबरत नाही. मी असाच विचार ठेवते की भाई माझ्या मागे हात जो आहे तो खूप मोठा आहे, माझं कोणी काहीच उकडू शकत नाही. जर माझ्या मागे माझ्या स्वामींचा आणि बाप्पाचा हात असेल तर मग हां, ह्या बाबतीत मी कॉन्फिडंट आहे. सो या. आणि चौपाटीला अजून माणसांची खूप जास्त गर्दी आहे, खूप जास्त कचरा झालेला आहे माणसांनी, जो आपणच केलेला आहे. फेस्टिवल मनवतो 10 दिवसाचा आपण, त्याच्यामध्ये 10 दिवस आपली मराठी माणसं सगळी अशी एकत्र. हां जरा थांब ना, आता बोलायला लागले मध्येच हे करते, इंटरप्ट करते. हां, माणसं 10 दिवसासाठी एकत्र येतात, फेस्टिवल मनवतात, हसतात, गातात, खेळतात, फिरतात, मज्जा करतात, बाप्पाची सेवा करतात हे 10 दिवसामध्ये. आणि विसर्जनाच्या दिवशी हे असतं. बघा काय चुपटीचं हाल केलं आहे भाई. सो या. पप्पा, आपला पप्पा पूर्ण आतपर्यंत सोडला. गाईज हे बघा पप्पा, गाईज हे बघा मम्मी, गाईज हे बघा पप्पांचे बेस्ट फ्रेंड रवी मामा. मम्मा मी छान दिसत होते. मम्मा तू सुंदरच दिसतोस. या चौपाटीला पूर्ण जामर लागले गाईज. अजिबात रेंज नाही आहे, ना कॉल लागणार, ना कॉल येणार, ना मेसेज जाणार, ना मेसेज येणार. कारण इथे जास्त गर्दी आहे, पब्लिक खूप जास्त आहे. म्हणून इकडनं आत्तापर्यंत जेवढी पब्लिक गेले त्यांना समजते मी काहीतरी असेल म्हणून हे माझं असं येड्यासारखं बरवणं चाललं आहे. त्यातले अर्धे पब्लिक तर मोस्टली बोललेच की भूमी आहे करून. पण ह्याच्यामध्ये लालबागच्या राजाच्या इकडची पब्लिक बाबा, मला मी बी बघते माहिती आहे मम्मी, अरे मला बघा रे, मला बघा, मी भूमी आहे. पण ठीक आहे, मी याच्यामध्ये समाधानी आहे. ओळख जरी असली ना तरी त्यांना पण एक हे दिलेलं आहे की नाही घेऊ शकत ते. प्रत्येकाला घेतलं त्यांनी तर मग ती तिथे भांडणं होतात की ह्याला घेतलं मला नाही घेतलं. बाप्पाच्या चेहऱ्यावर जे तेज आहे, प्रेमात पडा, प्रेमात. सुरक्षा दलांनी काय ओळखलं. दाखवते तुम्हाला काहीतरी. बघा आता पप्पा म्हणतात काहीतरी दाखव, तर ते बोलता येतं, त्यांचं ऐकावं तर लागेल ना, मग मला दाखवावं लागेल. सो या थांबा, मी चौपाटी दाखवते, वातावरण दाखवते. ही जे मागे ही भीड आहे किंवा हे जे दिसतंय तुम्हाला, तो लालबागचा राजा आहे. इतर दुनियेचं काय चाललंय याचं बघा, काय भारी चाललंय. वाव, कसलं भारी आहे. असं वाटतंय त्याच्यासोबत जाऊन मी बी बसावं. गाईज माझी मम्मी इथून इथपर्यंत चालत तोपर्यंत थकली. पप्पांची बी कंबर गेली गाईज. तर आम्ही सगळे दमलो म्हणून आम्ही इथे येऊन बसलो गाईज. ए हां, सुंदर सुंदर प्रेडी बिटी मम्मा. जमलं.